नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं कॉर्पेक्स मंगेश या यूट्यूब चॅनलवरती. तर हा यूट्यूब चॅनल मी सुरू करतोय. तर याच्या मागे एकच रिझन आहे. ते म्हणजे आता बरेच सारे मुलं आहेत, ज्यांना इंटरव्ह्यूला जायला भीती वाटते. बरेच सारे प्रॉब्लेम आहेत आय-टीमध्ये काम करण्याबाबत. ते म्हणजे सगळ्यात पहिल्यामध्ये आय-टीमध्ये इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपल्याला रिजेक्ट करतात. आतल्या आत रिक्रुटमेंट होते. म्हणजे ज्यांची ओळख असते त्यांनाच म्हणजे त्या प्लेसवरती घेतलं जातं. दुसरा गैरसमजमध्ये आय-टीमध्ये जागा एकदम संपलेल्या आहेत. म्हणजे रिक्रुटमेंट आता होत नाही. स्लॅक आला आय-टीमध्ये कंपन्यांमध्ये. तिसरी म्हणजे पॅकेज जास्त देत नाहीत. चौथी म्हणजे नोकरीवरून कॉल येत नाहीत, नोकरीवरती प्रोफाईल बनवल्यानंतर. तर ह्या सगळा जो प्रॉब्लेम आहे ना, हा सॉल्व्ह करण्यासाठी मी हा चॅनल बनवलाय. म्हणजे मी तुम्हाला अशा-अशा ट्रिक सांगेन, जेणेकरून तुम्हाला एक जॉब तरी ॲटलीस्ट भेटून जाईल, जिथं तुम्ही तुमचं काम करू शकता. कारण बरेच असे प्रॉब्लेम आहेत. आता गावाकडून मुलं काय करतात, त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात. म्हणजे इंजिनिअर झाले कोण, बी-सी-ए केलंय, बी-सी-एस केलंय. त्यानंतर पुण्या, मुंबईत येतात. बट ते इंटरव्ह्यूज देत नाही. इंटरव्ह्यू दिले नाही तर तुम्ही पास कसे व्हाल? तुम्हाला समजेल कसं नेमकं कॉर्पोरेटमध्ये काय चाललंय? कॉर्पोरेटमध्ये आय-टीमध्ये काम करणारा मुलगा काय काम करतो? सॉफ्टवेअर डेव्हलपर काय काम करतो? त्याचनंतर आय-टी टेक्निशियन काय काम करतो? बॅकएंडवाले काय काम करतात? त्यानंतर कॉल सेंटरवाले काय काम करतात? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती डिस्कस करणार आहे आजपासून. आणि त्यातला आजचा सगळ्यात पहिला टॉपिक जो आपण नारळ फोडणार आहे तो म्हणजे इंटरव्ह्यूला कसं अपेअर व्हायचं. आता मी स्वतः कॉर्पोरेटमध्ये मागच्या 5 वर्षापासून काम करतोय. तर मला माहिती आहे इंटरव्ह्यूला मी जेवढे इंटरव्ह्यू मी दिलेत ना, तेवढ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये थोडं-थोडं शिकलोय. पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मी काय चुका केल्या आणि आत्ता आमच्या कंपनीमध्ये जे कॅन्डिडेट येतात इंटरव्ह्यूसाठी, ते काय चुका करतात ज्याच्यामुळे त्यांचे रिजेक्ट व्हायचे चान्सेस वाढतात. तर या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया आणि हा प्रॉब्लेम आपण जो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, जॉब नाही आहेत किंवा नाही भेटणार, हा आपण सॉल्व्ह करूया. टेन्शन अजिबात घेऊ नका. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्यांनी जॉब आपल्याला इझिली लागू शकतो. ठीक आहे. तर त्यातला सगळ्यात पहिला टॉपिक तो म्हणजे इंटरव्ह्यूसाठी अपेअर कसं व्हायचं. ठीक आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. इंटरव्ह्यू सगळ्यात मेन आहे, त्याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. आता इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. इंटरव्ह्यू तुमचा कॉर्पोरेटचा जरी असला किंवा तुमचा ब्ल्यू कॉलरचा जरी असला, ब्ल्यू कॉलर आणि व्हाईट कॉलर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. व्हाईट कॉलर म्हणजे जे आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि ब्ल्यू कॉलर म्हणजे जे आपण बाहेर काम करतो. म्हणजे आपण लाईनवर काम करत असेल किंवा एखाद्या स्टोअरमध्ये काम करत असेल तर ते ब्ल्यू कॉलर कॉलर आणि व्हाईट कॉलर म्हणजे जे ऑफिसमध्ये बसून काम करतात लॅपटॉपवरती. ठीक आहे. हे दोन डिफरन्स लक्षात घ्या. आता ब्ल्यू कॉलरचा जरी इंटरव्ह्यू असेल किंवा व्हाईट कॉलरचा असेल ना, काही गोष्टी कॉमन असतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का? ज्या कंपनी आता हा चार्ट तुम्हाला दिसतोय ना, त्यातला पहिला पॉईंट बघा. रिसर्च द कंपनी म्हणजे ज्या कंपनीमध्ये आपण जातोय, ॲटलीस्ट त्या कंपनीची बाई थोडी तरी माहिती पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या XYZ नावाच्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेलाय. आता ती कंपनी काय करते? तर ती कंपनी समजा आय-टी मधली कुठली तरी सर्व्हिस सेल करत असेल, तर तुम्हाला माहिती पाहिजे की कुठली सर्व्हिस आहे बाबा. कारण तिथं गेल्यानंतर जर त्यांनी प्रश्न विचारला, की आपली कंपनी काय काम करते आणि तुम्हाला बोंबलायला हेच आलं नाही तर काय करणार? म्हणजे ती कंपनी आय-टीची कोणती सर्व्हिस सेल करते? त्यांचा रेव्हेन्यू किती ते नाही बघितलं तरी चालेल. बट काय करते? फॉर एक्झाम्पल एखादी पेरोलची सर्व्हिसेस असेल. पेरोल म्हणजे लोकांचं पी-एफ कटिंग जे होतं त्याविषयीची थर्ड पार्टी कंपनी. आता पेरोलची जर एखादी कंपनी असेल, तर ती कुठल्या कंपनीचा पेरोल बनवते? किती बनवते? किती कंपन्या त्यांचे क्लायंट किती आहेत? ॲटलीस्ट ही बेसिक माहिती पाहिजे. त्यामुळे इंटरव्ह्यूला ज्यावेळेस तुम्ही जात असताना म्हणजे हे कॉमन गोष्टी येतात. ज्या कंपनीत जाताय त्याचं रिसर्च करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ती आय-टी कंपनी असेल, तर ती कंपनीचं नाव, तिचे फाउंडर, त्याचबरोबर ती कोणते सर्व्हिस देते. ठीक आहे. एवढ्या गोष्टी. बाकी जास्त काही करायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही अजून एक बघू शकता ते म्हणजे कंपनी 1968, 1970 किती कधी स्थापन झाली ते पण बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर एक दुसरा मेन पॉईंट आहे. आता हे बाकीच्या पॉईंटवरती येऊ. मी पहिले ह्या साईडचे पॉईंट घेतो. ठीक आहे. नो युअर रिझ्युमे म्हणजे तुम्ही तुमच्या रिझ्युमेमध्ये काय लिहिलंय हे तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. कारण कसं आहे आणि रिझ्युमेवरती ते तसलं लिहायचं नाही की माझ्या हॉबीमध्ये सिंगिंग आणि डान्सिंग. तसं नसतं. रिझ्युमे तुमचा प्रोफेशनल असावा. म्हणजे तुमच्या रिझ्युमेमध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट बनवला असेल ना, तर त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती लिहा. म्हणजे पॉईंटनुसार. आता रिझ्युमे कसा बिल्ड करायचा त्याविषयी तर आपण बोलूया पुढच्या टॉपिकमध्ये. पण आता सगळ्यात पहिली गोष्ट जर तुमचा रिझ्युमे आहे, रिझ्युमेवरती जर तुम्ही टाकले की तुम्ही पेरोलमध्ये भारी आहे. ठीक आहे. किंवा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आय-टी जर तुमचं बी-एस-सी कम्प्युटर सायन्स झालं असेल, जर तुम्ही टाकलं असेल की जावा, पी-एच-पी, सी++, सी, .नेट ह्या तुमच्या लँग्वेज तुम्हाला येतात आहे. तर त्या लँग्वेजची बेसिक माहिती तुम्हाला पाहिजे. नाहीतर तुम्हाला असं नाही करू शकत टाकायचं म्हणून .नेट टाकले किंवा टाकायचं म्हणून पी-एच-पी टाकले. कारण आत्तालाही चाललंय पी-एच-पी म्हणून पी-एच-पी टाकतो. त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. कारण काय होतं अशा वेळेस तुम्ही खोटं बोलताय असं म्हणजे समोरच्याला एकदम दिसतं. कारण समजा पी-एच-पी जर तुमच्या रिझ्युमेवरती असेल आणि जर त्यांनी विचारलं की पी-एच-पीचं हे सांग ते सांग, जर तुम्हाला नाही आलं बेसिक जरी, तर तुम्ही तिथं अडकू शकता. त्यामुळे जे तुम्हाला येतंय
तेच रिझ्युमेवरती टाकायचं. तुमचं नाव, पत्ता, ॲड्रेस ह्या कॉमन गोष्टी आहेत. मेन असतं तुमच्या स्किल आणि तुम्ही आधी कुठं काम केलंय. फॉर एक्झाम्पल आधी जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम केलं असेल, तर तो एक्सपिरियन्स तुम्ही टाकू शकता, ठीक आहे. बट तुम्ही काम केलं नसेल आणि तरी पण जर टाकलं, तर तुम्हाला ते बॅक एंड व्हेरिफिकेशनमध्ये पकडणार. त्यामुळं जेवढे येतंय खरी खरी माहिती टाकायची. बाकी सगळं बोलबच्चनमध्ये तुम्ही संपवू शकता. म्हणजे रिझ्युमेवरती जर एखादा पॉईंट नसेल आणि तो जर विचारला त्यांनी म्हणजे समोरच्यानी, की आता हा पॉईंट जर तुमच्या रिझ्युमेमध्ये नाहीये, पण तुम्ही कसं अपग्रेड करू शकता, त्यावेळेस फक्त बोलबच्चन करायचं. रिझ्युमेवरती तो पॉईंट नसला तरी चालेल, पण तुमचा रिझ्युमे तुम्हाला पाठ पाहिजे एकदम. तुमच्या स्किल कुठल्या आहेत, त्यानंतर तुम्ही कुठले कीवर्ड टाकलेत, कुठले पॉईंट टाकलेत, लँग्वेज कुठल्या आहेत, त्यानंतर तुमचं नाव वगैरे 10वी-12वीचे पर्सेंटेज वगैरे हे तर काय विचारत नाही. पण तुमच्या मेन आहे तुमचे स्किल आणि तुमचे पॉईंट, जे पॉईंट तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता किंवा इम्प्रोवाइज करू शकता. चॅट जीपीटीवर टाकू शकता की ते पॉईंट कसे इम्प्रोवाइज करता येतील आणि ते पॉईंटर तुम्हाला टाकायचे तुमच्या रिझ्युमेवरती. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या. फ्रेशर असेल तरी टाकायचे. कुठले टाकायचे पॉईंटर? आपण जे कोर्स कंप्लीट केलाय ना आणि त्यामध्ये आपण जो प्रोजेक्ट बनवतो, म्हणजे BCS झालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं, मेकॅनिकल झालं, कोणतं पण इंजिनिअरिंग होऊ द्या, तुम्ही एखादा प्रोजेक्ट तर बनवता, तर त्या प्रोजेक्टचं टाकायचं. नसेल प्रोजेक्ट बनवला तरी टाका, काहीतरी बनवलंय त्या प्रोजेक्ट आणि त्याच्याविषयी माहिती सांगा. ठीक आहे. त्यानंतर शोकेस युअर स्किल. आता हा जो पॉईंट आहे ना, या पॉईंटमध्ये एक लक्षात ठेवा, तुमची कुठली तरी स्किल पाहिजे जी तुमच्या रिझ्युमेवरती दिसली पाहिजे त्याला, किंवा जर त्याला नाही दिसली तरी आपण बळच सांगायचे. फॉर एक्झाम्पल तुमची इंग्लिश कम्युनिकेशन स्किल जर चांगली असेल, तर तुमच्या स्किलवरती ते मेन्शन पाहिजे, आय एम हॅव्हिंग गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. ठीक आहे. जर हे मेन्शन नसेल ना, तर त्याला कळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे ही स्किल तुमची मेन्शन पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जावाची कोडिंग एकदम परफेक्ट करत असाल, तर तुम्ही टाकू शकता की जावाची कोडिंग मला एकदम परफेक्ट करता येते. कोणता पण कोड मी करू शकतो. ॲटलीस्ट ट्राय करू शकतो. कोणता पण कोड तुम्ही बनवू नाही शकत लगेच लगेच तिथल्या तिथं. ठीक आहे. PHP येत असेल, PHP. जर तुम्हाला पेरोल, PFचं काही येत असेल ना, तर ती स्किल तुमची पाहिजे तिथं, की मी पेरोल फायलिंग करू शकतो. PFचं मला नॉलेज आहे. टॅक्स फाईल मी करू शकतो. अशा स्किल तिथं मेन्शन झाल्या पाहिजेत. जर तुम्हाला येत असून जर तुम्ही टाकलं नाही, तर तो म्हणाल युअर रिझ्युमे शूड स्पीक मोर. म्हणजे तुमच्या रिझ्युमेवरती अजून पाहिजे, जे तुमच्या डोक्यात नॉलेज आहे पण रिझ्युमेवरती काहीच दिसत नाही, असं बऱ्याच लोकांचं होतं. ठीक आहे. आता येऊया या साईडच्या पॉईंटवरती. ठीक आहे. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे ना, तो एकदम इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे ड्रेस प्रोफेशनली. आता बेसिकली काय होतं, बऱ्याच इंटरव्ह्यूला, आता मी ज्यावेळेस माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूला गेलो होतो 2021ला, त्यावेळेस मी स्वतः वरती फॉर्मल घातलं होतं, खाली जीन्सची पॅन्ट होती आणि त्याच्या खाली स्पोर्ट्स शूज होते. पर असा अटायर जर तुम्ही घेतला ना रिझ्युमेवरती, सॉरी रिझ्युमेवरतीच बोलतोय, जर तुम्ही इंटरव्ह्यूला असा अटायर जर घेतला ना, तर काहीच कामाचं नाही. असा अटायर काही कामाचं नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जात असाल ना, त्यावेळेस तुम्ही एकदम प्रोफेशनली गेलं पाहिजे. तुम्ही फॉर्मल घातले पाहिजे. इन शर्ट तुम्ही कंपल्सरी केलाच पाहिजे. त्या तुमची पॅन्ट खाली फॉर्मल पाहिजे. त्यानंतर तुमचे शूज, सॉक्स, तुमचं जे काय असेल, वॉच, टाय वगैरे काय घालायची गरज नाही. ते मोठ्या इंटरव्ह्यूला तुम्ही घालू शकता UPSCच्या. बट नॉर्मल इंटरव्ह्यूला काही टायची वगैरे गरज नाही, नाहीतर ते खूपच प्रोफेशनल वाटतं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही जाता इंटरव्ह्यूसाठी, त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट एका फाईलमध्ये असू द्या, नाहीतर प्लॅस्टिकच्या पिशवीत डॉक्युमेंट घेऊन तुम्ही इंटरव्ह्यूला नाही जाऊ शकत तसे, कारण ते खूप अनप्रोफेशनल दिसतं. त्यामुळे जरा जाताना प्रोफेशनली जावा, कारण या सगळ्या गोष्टी तुमचा इम्पॅक्ट पाडतात. ठीक आहे. त्यानंतर एकदम कॉमन प्रश्न आहे, तो आपण घेऊया. आता प्रॅक्टिस कॉमन क्वेश्चन. कॉमन क्वेश्चन जे असतात ना इंटरव्ह्यूला, ते आधीच ठरलेले असतात. सगळ्यात पहिला कॉमन क्वेश्चन जो एक मी तुम्हाला एकच सांगतो, टेल मी अबाउट युअर सेल्फ. याचा आन्सर देताना ना काय करायचं, आपल्याबद्दल माहिती सांगता सांगताना आपल्या एक्सपिरियन्समध्ये जायचं. आणि जर तुम्ही फ्रेशर असाल ना, तर तुम्ही कुठला प्रोजेक्ट बनवलाय ना त्याविषयी बडबड करायची जास्त. म्हणजे असं करायचं नाही की टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांचं सांगितलं, कुठं राहतो, काय करतो, सकाळी उठतो कितीला आणि जेवतो कितीला, हे तर तुम्ही सांगू शकता. बट तेवढं सांगायचं नाही. तुमचं ग्रॅज्युएशन झालं इथपर्यंत सांगायचं. तुमच्या घरी कोण कोण आहे हे सांगायचं. घरचे काय करतात एवढं सांगायची गरज नाही. डायरेक्ट शिफ्ट कुठं मारायचा, की मी आधी कुठं काम केलंय, मी असं असं काम केलंय आणि मला आता अशा अशा ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सीक करतोय, म्हणजे शोधतोय. किंवा जर तुम्ही आधी काम केलं नसेल, तर माझ्या ज्यावेळेस ग्रॅज्युएशनच्या काळात मी असा असा प्रोजेक्ट बनवला, त्यावरती मी ह्या ह्या लँग्वेज जावा, PHP ज्या लँग्वेजचा वापर केला, त्यानंतर असा प्रोजेक्ट बनवला, असं मी प्रेझेंट केला. तर हे सांगायचं डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट पॉईंट तिथं घेऊन यायचा. म्हणजे तिथून काय होतं, की त्याचं जे इंटरव्ह्यूवरचं जे लक्ष आहे ना, ते डायरेक्टली तुमच्या म्हणजे टेल मी अबाउट युअर सेल्फ वरून तुमच्या ऑर्गनायझेशनकडे किंवा तुमच्या प्रोजेक्टला जातं. ठीक आहे. त्यामुळे हे एक लक्ष ठेवा. त्यानंतर गुड बॉडी लँग्वेज. आता बॉडी लँग्वेजवरून मला आठवलं, की बरेच लोक काय करतात, इंटरव्ह्यूला आले की वाकून बस, त्यानंतर हाताची घडी घालून कशाला बसायचंय, तुम्ही इंटरव्ह्यूला आलाय ना, तुम्ही काय
एक्झाम द्यायला नाही आलं कुठली, इंटरव्ह्यूला आलं ना, तर इंटरव्ह्यू सारखं बसायचं. तुम्ही तुमचे 2 हात पुढे ठेवू शकता टेबलवर आरामात किंवा तुम्ही खाली चेअरपाशी पण ठेवू शकता. बट हाताची घडी वगैरे घालून बसू नका. कारण ते कसं वाटतं एकदम एक छोटी पोरं कशी येतात म्हणजे आपण त्यांचं वायवा घेतो तसं, तर तसं वाटतं. त्यामुळे त्यानंतर हात पण एकदम नॉर्मल ठेवू, कॅज्युअल पण ठेवू नका. तुम्ही समोर टेबलवर आरामात ठेवू शकता. ठीक आहे. तर आता हे जे 6 पॉइंट मी डिस्कस केले इंटरव्ह्यूचे. आता हा जो व्हिडिओ आहे ना, याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या टेक्निकल गोष्टी कमी असतील. आय थिंक माझा आवाज कमी असेल, मध्ये-मध्ये खोकला येतोय किंवा बॅकग्राऊंडचा व्हॉईस पण असेल किंवा हे पॉइंट मी नीट नसतील घेतले. बट याच्यावरती आपण अजून इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करूया. कारण हा मी एक जस्ट इंट्रो व्हिडिओ आहे. कारण आपल्याला काही करून पुढच्या 30 दिवसात 30 व्हिडिओ कंप्लीट करायचे आहेत. आणि माझा मेन मोटो हाच असणार आहे, की जे लोकं नवीन-नवीन येतात आहे, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. की ज्यांना प्रॉब्लेम आहे की इंटरव्ह्यूमध्ये कसं अपेअर व्हायचं, त्याचबरोबर इंटरव्ह्यू देताना काय भीती वाटते, इंग्लिश कम्युनिकेशन घरी चांगलं आहे, तिकडे गेल्यावर इंग्लिशच निघत नाही तोंडातनं, कसा ड्रेसिंग सेन्स असला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यामुळे या चॅनलवरती तुम्ही टिकून राहा. इथं आपण कोणत्या फील्डमध्ये कुठला अभ्यास केला पाहिजे इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी, त्या आपण सगळ्या गोष्टी बघूया. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करू शकता आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.